पुण्याच्या खेड तालुक्यातील वाडा या ठिकाणी भाद्रपदी बैलपोळ्यानिमित्त मिरवणूक काढण्यात आली आहे। या मिरवणुकीमध्ये चक्क नृत्यांगणा थिरकल्याचं समोर आलंय। ग्रामीण भागात बैलांप्रती कृतज्ञता म्हणून वाजत गाजत मिरवणूक काढली जाते। यावेळी डीजेच्या तालावर नृत्यांगणा थिरकल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। आपण पाहू शकतो या दृश्यांमध्ये। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रोहिदास गाडगे आपल्यासोबत जोडले गेलेत। रोहिदास, अतिशय चीड आणणारी ही बातमी आहे। खेड तालुक्यातील वाडा इथली ही दृश्य आहे। त्या ठिकाणी खरं तर बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, मात्र नृत्यांगणा या ठिकाणी नाचवण्यात आल्यात। काय अधिक माहिती? खरं तर बैल हा शेतकऱ्याचा सगळा सोबती मानला जातो आणि त्याच बैलाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सण साजरा केला जातो। पुणे जिल्ह्यात हा सर्वत्र सण साजरा होतोय। मात्र अशातच खेड तालुक्यातील वाडा हे गाव आहे। या गावामध्ये बैलांची मिरवणूक काढण्यात आली होती, बंडराची उधळण करण्यात आली। मात्र यावेळी डीजेच्या तालावर नृत्यांगणा नाचवण्यात आलेला प्रकार या ठिकाणी समोर आलाय। खरं तर एकीकडे बैलाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत असताना दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने नृत्यांगणा नाचवणं ही कितपत योग्य आहे, हा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। बैलांची मिरवणूक ज्या पद्धतीने काढली जाते, पारंपरिक वाद्याची खरं तर आवश्यकता आहे, मात्र या ठिकाणी डीजेही लावण्यात येतोय। त्यामुळे कुठेतरी दुर्दैवी घटना घडण्याची भीती असते, कारण डीजेचा आवाज जो असतो, नृत्यांगणांचा जो ताल असतो, यामध्ये बैल या ठिकाणी पळवू शकतात, अशी घटनाही घडू शकते। त्यामुळं कुठेतरी ह्या गोष्टी थांबणं गरजेचं आहे, मात्र हे कुठेतरी थांबताना दिसत नाही आणि बैलांच्या या सोहळ्यामध्ये नृत्यांगणा नाचल्यामुळे एक वेगळी चर्चा सुरू आहे। नक्कीच, धन्यवाद रोहिदास, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।